तर अजित पवारांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीचं भवितव्य काय अशी चर्चा सुरू असतानाच कार्यकर्त्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय। दोन्ही पक्षांनी एकत्र यावं यासाठी नेत्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच आता एकेकाळचे अजित पवारांचे सहकारी आणि आता शरद पवारांसोबत असलेले अंकुश काकडे यांनी अजित पवारांची अखेरची इच्छा बोलून दाखवली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी अजित पवार प्रयत्न करत होते, तसंच याबाबत अजित पवारांनी माझ्याशी चर्चाही केली होती अशी माहिती अंकुश काकडेंनी एबीपी माझाशी संवाद साधताना बोलून दाखवली। आज मला राहून राहून दुःख होतंय की अखेरच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हावी यासाठी दादांनी मला 2-3 वेळा आग्रह केला की अंकुशराव, तुम्ही विठ्ठल शेठ मणिया, श्रीनिवास पाटील, तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत, नेहमी तुमच्या वारंवार भेटीगाठी होतात, साहेबांशी आपण बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करा। आम्ही आमच्याकडनं जेवढे प्रयत्न करता शक्य होते तेवढे मी आणि विठ्ठल शेठ सातत्याने करत होतो, परंतु त्याला दुर्दैवाने काही यश येऊ शकलं नाही। पण दादांशी चर्चा करत असताना बऱ्यापैकी वाटाघाटी झाल्या आणि त्यावेळी दादा म्हणत होते की काय नेमकी माशी कुठे शिंकली माहिती नाही, खरं म्हणलं तर आपण 12 डिसेंबरलाच एकत्र येणार होतो, पण तो येऊ शकलो नाही। ठीक आहे, निवडणुकीनंतर आपण निश्चितच एकत्र येऊया अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं देखील झालं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।